हॅलो, दोन्ही माईक दादा जर थोडे चालू करा, या ठिकाणी आवाज कट होतोय. हॅलो, हॅलो, थँक्यू दादा. या माईकचा आवाज वाढवा. हॅलो, जो आपण माईक बंद केलं होतात ना त्याचा आवाज वाढवा. आपल्याला या ठिकाणी टॉसबॉक्सच्या दिशेनं आवाज आला पाहिजे, कारण अंतिम सामन्याच्या दिशेनं आपण वळतोय. त्यानंतर आपला कॅमेरा सुद्धा या ठिकाणी लागेल, समोर लागेल. आणि सर्वांना विनंती करतो, आपले जे खेळाडू, क्रीडारसिक, हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा दादा समोर यायचं. आपली स्पर्धा संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक एक अंतिम क्षणांची वाट पाहत होता आणि चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोण कोरणार या आपण पाहत होतो. आणि या ठिकाणी मित्रांनो, अंतिम चषकावरती नाव कोणी कोरलं असेल ना तर NBC आबलोली संघाने नाव कोरलेलं आहे. आणि उपविजेता संघ म्हणजे रनर अप संघ जो ठरलेला आहे तो या ठिकाणी मित्रांनो भातगाव संघ आहे. दोन्ही संघाचा आम्ही वैद्यकीय टीमच्या माध्यमातून रुग्णसेवक चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. परंतु आपण यानंतर मित्रांनो प्राइज सिरेमनीकडे वळतोय. तत्पूर्वी आपण सर्व सेटअप लावून घेऊया. हॅलो, हॅलो, या ठिकाणी मित्रांनो मुंडरगावचा सुपुत्र दिलेश या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. मुंडरगावचा सुपुत्र दिलेश, आपण मंचावरती यायचंय. दिलेश मुंडरगावचा सुपुत्र आहे. या दादा आपण या. चला, मुंडरगावचा सुपुत्र दिलेश सन्माननीय कवी, शाहीर आणि गीतकार सचिन धुमक यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट प्रदान करतोय. सामनावीराचा पुरस्कार जातोय. त्यानंतर मी दिलीप पांड्या याला निमंत्रित करतोय आणि विजय लक्ष्मण गोताड यांना निमंत्रित करतोय. आपण 1000 रुपये दिलीप याच्यासाठी दिले होते. दिलीप पांड्या आपण या. आणि या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक वाहन झालं होतं विजय लक्ष्मण गोताड यांच्याकडून दिलीप याच्यासाठी. चला, टाळ्या झाल्या पाहिजेत भातगाव. तसेच या ठिकाणी दीपक सावंत व्हॉइस ऑफ पाबरे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक वाहन झालं होतं. समालोचक आहेत, आमचे मित्र आहेत आणि नक्कीच सुंदर सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतं. दादा नक्कीच 500 रुपये प्रदान करायचे आहेत दीपक सावंत यांच्यासाठी. धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार मित्रांनो जो झाला तो अमित पवार. आपण अंतिम सामन्याचा सामनावीराचा नंतर देऊया. धन्यवाद. हे जे काय या अँकरिंगसाठी मला 500 रुपये मिळाले ते मी श्री संतोषदादा जैतापकर यांच्या टीमला माझ्याकडून मी ते समर्पित करतोय.
मी काशीराम बस स्टॉपनास विनंती करतो की कृपया माझा हा मोलाचा सहभाग आपल्या ह्या टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी. धन्यवाद दादा. नक्कीच या ठिकाणी आपल्याला मिळालेलं पारितोषिक आपण वैद्यकीय टीमसाठी समर्पित केलेलं आहे, प्रदान केले. धन्यवाद. या ठिकाणी अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार मित्रांनो अमित कुपर याच्याकडे जातो. त्यानंतर आपण प्राइज सेरेमनीकडे वळणार आहोत. तत्पूर्वी अमित पवार आपण मंचावरती या. या ठिकाणी अंतिम सामन्याचा मित्रांनो सामनावीराचा पुरस्कार जो प्रदान करण्यात येतोय अमित पवार गुहागरचा कुप्पर म्हणून प्रसिद्ध असल्या टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या ठिकाणी स्नेहा मॅडमला मी विनंती करतो आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. धन्यवाद सर्वांचं मित्रांनो. एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा शौकीन, क्रीडा खेळाडू, सर्व प्रेक्षक यांच्या माध्यमातून संतोष दादा वैद्यकीय टीम आणि रुग्णसेवक चषक वैद्यकीय टीमसाठी एकदा टाळ्या वाजवा. चला आपण अंतिम क्षणांची वाट पाहतोय. राकेश कदम यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. नक्कीच आपण अंतिम सामन्याचा विजेता ठरलेला आहात. भातगाव संघाचे सुद्धा अभिनंदन मित्रांनो करतो. अंतिम बक्षीस वितरणाचा समारंभ आणि या समारंभाकडे वळतोय आपण मित्रांनो. अनेक लोक येतात, अनेक लोक निघून जातात, परंतु मनात स्थान निर्माण करणारी लोक एक वेगळी छाप आपल्या दरम्यान सोडतात. आणि या स्पर्धेदरम्यान छाप सोडणारे सर्व रुग्णसेवक यांचे एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण एवढी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक या स्पर्धेचा मित्रांनो अंतिम सोहळा पार पडला. आबलोली विरुद्ध भातगाव असा सामना मित्रांनो अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ म्हणजे आबलोली संघ. एकदा टाळ्या वाजू त्या सर्वांकडून आबलोली संघासाठी. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ म्हणजे मित्रांनो भातगाव संघ. नक्कीच परंतु मित्रांनो या ठिकाणी संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीने आयोजित सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं मी या प्राइज सेरेमनीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वळतोय आपण अंतिम समारोपाच्या दिशेने. या ठिकाणी मित्रांनो पंच रवी सर यांचा सन्मान केला जाईल. त्यांनी सुरेख कामगिरी करून मित्रांनो 2 दिवसात या स्पर्धेदरम्यान निर्विवादपणे स्पर्धा पार पडली. मोलाचं सहकार्य लाभलं रवी सर यांचं. आपण नक्कीच वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून रवी सरांचा सन्मान केला जाईल. रवी सर आपण मंचावरती या. रवी सर ज्यांनी या स्पर्धेदरम्यान 2 दिवसात मित्रांनो सुरेख कामगिरी केलेली आहे. मित्रांनो आवर्जून सांगू इच्छितो की वैद्यकीय टीमच्या माध्यमातून संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला सुरेख कामगिरी गुहागर तालुक्यात नव्हे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात आणि अखंड महाराष्ट्राला मित्रांनो ज्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो ओळख निर्माण झाली ती वैद्यकीय टीम म्हणजे संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम. चला सरांचा सन्मान केला जाईल. या ठिकाणी रवी सर आपण मंचावरती या. प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतोय अल्पेश शहा सर यांना. आपण या. आणि संतोषदादा जैतापकर शाल, सन्मान चिन्ह आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सुरेख असं सन्मान चिन्ह आहे, शाल आहे आणि पुष्पगुच्छ मित्रांनो आपण या ठिकाणी रवी सरांना समोर या ठिकाणी आपण सन्मान करतोय. या ठिकाणी या मंचा दरम्यान या स्पर्धेदरम्यान
टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ही स्पर्धा निर्विवादपणे पार पडलेली आहे आणि त्याचं श्रेय जात आहे पंचांसाठी. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरे पंच होते सन्माननीय सुरेश बणे सर, यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय संतोषदादा जैतापकर यांच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी सरांचा सत्कार सन्मान केला जातोय. तसेच मित्रांनो कालच्या दिवसात एक या ठिकाणी प्रेक्षणीय सामना पार पडला. वैद्यकीय टीमच्या माध्यमातून संघ मालक होते काशीराम पाष्टे आणि कर्णधार होते महेंद्र आंबेकर. तर या ठिकाणी मित्रांनो प्रेक्षणीय सामना पार पडला. संघ मालक काशीराम पाष्टे यांचा संघ विजयी ठरला. या ठिकाणी महेंद्र आंबेकर यायचा आहे आणि या ठिकाणी एक चमचमचं चषक द्यायचं आहे. चला वैद्यकीय टीमसाठी सुद्धा एक चषक आहे. चला चषक प्रदान करण्यासाठी मी निमंत्रित करतो संतोषदादा जैतापकर यांना. कालच्या दिवसात मित्रांनो एक प्रेक्षणीय सामना पार पडला वैद्यकीय टीमच्या माध्यमातून. नक्कीच धन्यवाद दादा. प्रेक्षणीय सामन्याचा मानकरी ठरला तो संघ काशीराम पाष्टे यांचा संघ. तसेच मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय कोण? गेस करू शकता का? नाव सांगू शकता मित्रांनो? या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? म्हणजेच मित्रांनो नाव परफेक्ट अविनाश माटल. 3 उत्कृष्ट कॅच, 3 झेल मित्रांनो आणि सुरेख विकेट किपिंग आपल्याला या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळेल अविनाश माटल यांचं. आणि सौजन्य या ठिकाणी मित्रांनो ट्रॉफी देण्यात येईल आणि सौजन्य आहे ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिलेली आहे ॲडव्होकेट श्री महेश गोवलकर साहेब यांच्या माध्यमातून. आणि चषक जात आहे अविनाश माटल यांच्याकडे. माटलवाडी संघाचे मित्रांनो एक हुरहुरनिक मित्रांनो एक मोठा फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक सुद्धा म्हणावा लागेल. चला आमंत्रित करतो या ठिकाणी संतोष भुवड आणि संतोष घाणेकर, निमरे सर आणि सचिन घाणेकर यांनी मंचावरती यायचंय. चला या, चला लवकर या. नक्कीच आपली स्पर्धा भातगाव संघ सुद्धा या ठिकाणी बिलॉंग आहे. अजून 8 संघ आहेत. आबलोली संघ आहे मित्रांनो. चमचमच्या ट्रॉफीची वाट पाहतायत. प्रकाश झोत आहे या ठिकाणी, त्यांना फोटो मारायचे आहेत. राकेश कदम आहे आणि त्यानंतर संपूर्ण टीम. नक्कीच लाईट आहेत आणि या लाईटच्या प्रकाश झोतामध्ये मित्रांनो त्यांना फोटो मारायचे आहेत. नक्कीच मुंबई पटलावरती त्यांनी आपलं अधिराज्य गाजवलंय. चला टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाश माटे याच्यासाठी. या ठिकाणी मित्रांनो पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. गोलंदाज या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असेल मित्रांनो? नाव सांगू इच्छितो का कोण? एनबीसी आबलोली संघाचा श्रेयश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो श्रेयश याच्याकडून. आणि या ठिकाणी श्रेयशानं 4 विनिंग मध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. श्रेयश याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेदरम्यान श्रेयश. या ठिकाणी श्रेयशाला मित्रांनो एनबीसी आबलोली संघाचा जो खेळाडू आहे, गोलंदाज आहे, त्यांना आम्ही तेजस खाडे, नवरत आगरे आणि आंबेकर यांनी मंचावरती यायचंय. आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे.
गोलंदाज आणि या ठिकाणी सौजन्य बळीवंश कलावंश सागर डावल यांच्या माध्यमातून एक मित्रांनो चषक देण्यात आलेला आहे. थोडासा मित्रांनो बक्षीस समारंभ आपला लेट होतोय, परंतु थेट आपण आपल्यापर्यंत पोहोचतोय. नक्कीच यानंतर फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज कोण ठरला असेल मित्रांनो? पांड्या, अजून कुपर मित्रांनो, मकरंद पवार. या ठिकाणी मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जातंय पानबुडी संघाचा सतीश मोरे पाचेरी सडा. मित्रांनो 4 इनिंग मध्ये 90 धावा आणि कालच्या दिवसात त्याच्याकडून 50 सुद्धा पाहायला मिळाली होती सतीश मोरे. आणि या ठिकाणी मित्रांनो तटकरे, झगडे, मनोज ठापळे, सुजन जोगळे यांनी मंचावरती यायचंय पारितोषिक प्रदान करण्यासाठी. आणि सौजन्य होते कुणाच्या माध्यमातून देण्यात आलंय? अजित भेकरे कोतुक यांच्या माध्यमातून सौजन्य मित्रांनो स्पर्धा, या स्पर्धेसाठी हे चषक देण्यात आलेला आहे मित्रांनो. सतीश मोरे पाचेरी सडा 4 इनिंग मध्ये 90 धावा. यानंतर मित्रांनो आपण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले अनेक खेळाडू आले. मालिकावीरचा पुरस्कार आपल्याकडून प्रदान करण्यात येणार आहे. जर नक्कीच मकरंद पवार यानं सुरेख फलंदाजी केली, त्यानंतर मित्रांनो अमन कदमनं सुरेख फलंदाजी केली, पांड्या होता, त्यानंतर भातगावचा सुद्धा मित्रांनो मुकेश वेल्ले होता, विकास होता. परंतु कोण सांगू शकतं का मालिकावीरचा पुरस्कार कुणाच्या दिशेनं जाईल? अमित, अजून आणि मालिकावीराचा पुरस्कार जातोय तो म्हणजे भातगावचा वंडरबॉय पांड्या. चला या दिलीप वेल्ले. दिलीप वेल्ले नक्कीच मित्रांनो 7 विकेट आणि 82 धावा मित्रांनो यांनी कुठल्या सुरेख कामगिरी केली पांड्या याच्याकडून. या ठिकाणी ज्यांच्याकडून मित्रांनो चषक मिळालं होतं अथर्व महेंद्र आंबेकर, आपण मंचावरती यायचंय. आणि गणेश मोहित शिगवण आणि मितेश पांडुरंग बारगोड यांनी मंचावरती या आणि पांड्या याला मित्रांनो चषक प्रदान करायचंय. या ठिकाणी एक फोटो घ्या मित्रांनो. संतोष दादा जैतापकर वैद्य टीम आयोजित रुग्णसेवक चषक या ठिकाणी अंतिम टप्प्यात आपण पार पडतोय मित्रांनो. नक्कीच सुरेखरित्या इथं या ठिकाणी अनेक खेळाडू आले, अनेक संघ आले, 32 संघांनी सहभाग घेतला होता आणि 32 संघांमधून मित्रांनो 8 संघ या ठिकाणी संघांचा बोलबाला झाला, वाजला. प्रत्येक गावाचं नाव इथं मित्रांनो आपलं नक्कीच प्रत्येक गावातून बिलॉंग करणारे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या गावाचं नाव या ठिकाणी उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी स्कोरर म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली असे आमचे मित्र संतोष भुवड आणि ज्यांनी 2 दिवस मित्रांनो या ठिकाणी उपस्थित राहून शैलेश पागडे यांनी मेहनत घेतली. शैलेश पागडे आणि संतोष भुवड आपण मंचावरती यायचंय, आपला सन्मान केला जाईल. स्कोरर म्हणून काम पाहिलं आणि मित्रांनो या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा मित्रांनो संपन्न होण्यासाठी यांनी मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो संतोष दादा जैतापकर वैद्य टीम आयोजित स्पर्धा एक आगळ्या वेगळ्या पर्वणी ठरली. या ठिकाणी मुंबई पटलावरती नारंगी येथून आपण ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून पार पाडताना दिसली आणि सुरेख कामगिरी सर्व संघांनी केलेली आहे. जो संघ पराभूत झाला तो इथून निघून गेला, परंतु इथून जाताना काय घेऊन गेला असेल मित्रांनो तर अनुभव घेऊन गेला आणि अनुभव खूप मोठा असतो मित्रांनो. स्पर्धेदरम्यान कोणताही खेळाडू अनुभव घेऊन जातो आणि भविष्यात त्या अनुभवाचा तो पुरेपूर फायदा घेत असतो. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो संतोष भुवड
स्कोरर म्हणून मित्रांनो काम पाहिलेलं आहे. सुरेख कामगिरी पाहताना मित्रांनो इथं दिसली आहे. शैलेश पागडे सरांचा इथं सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण मित्रांनो मालिका वीरापर्यंत आपण आलेलो आहोत. अंतिम क्षणांची आपण सर्वच वाट पाहत आहे. प्रत्येकाला घराच्या दिशेनं जायचं आहे मित्रांनो. कोण पालघर, कोण मित्रांनो ठाण्यातून, कोण विरार, बोरवली अशा ठिकाणून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकाला लेट होतंय, परंतु आपली स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना मित्रांनो थोडं मी या ठिकाणी थांबतोय आणि वळतोय संतोषदादा जैतापकर यांच्याकडे. आपण संतोषदादा जैतापकर यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा मित्रांनो. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न झाली. मी मार्गदर्शन 2 शब्दामध्ये नक्कीच संतोषदादा जैतापकर या ठिकाणी मार्गदर्शन करतील. नमस्कार. मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे. आमचं भाषण ऐकण्यात तुम्हाला काही रस नसेल, कारण तुमचं लक्ष पार्टीच्या ट्रॉफ्या ठेवल्या आहेत आणि येणारी तुमची जी आर्थिक गोष्ट आहे तिकडे असणार, साहजिकच आहे. त्यामुळे जास्त लांबतं भाषण करत नाही आहे. परंतु आमचे प्रेरणास्थान लक्ष्मण शेठ गंगाराम जैतापकर आणि आमचे गुहागर विधानसभेचे लोकनेते स्वर्गीय तात्यासाहेब नातू, तसेच आदरणीय आणि स्वर्गीय रामभाऊ बेंडल आणि स्वर्गीय सदानंद आरेकर या लोकनेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आपल्या ह्या टीमची स्थापना साधारणतः ज्यावेळेला आपल्याकडे देशावरती मोठं संकट आलं होतं, त्या संकटाच्या वेळेला आम्ही विचार केला की लोकांची अक्षरशः लोक एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाऊ शकत नाही आहे, त्यांना खायला मिळत नाही आहे. लोकांची अवस्था म्हणजे कितीतरी तुम्ही बघला कितीतरी जणांनी तरुण वयातच मरण पत्करलं होतं. मग अशा वेळेला मदत करणं जरुरीचं आहे, आपलं ते कर्तव्य आहे. आणि अशा भावनेतूनच आम्ही ही टीमची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर ही अखंड टीम जी चालू राहिली, याच्यामध्ये जवळजवळ 500 जे रुग्णसेवक आहेत, 500च्या वरती रुग्णसेवक आहेत, हे आपल्यासाठी काम करत आहेत. खरं तर मी नावाला आहे, पण खरं देव कोणी पाहिला नसेल, पण खरं देव आहेत हे माझी जी वैद्यकीय टीम आहेत हे माझ्यासाठी देव आहेत. आणि खरं तर त्यांच्यामुळेच ही वैद्यकीय टीमची जी स्थापना झाली आणि त्याच्यानंतरची जी सुरुवात झालेली आहे आणि आज ते यशस्वी केलेले आहेत. जवळजवळ 7000च्या वरती लोकांना आमच्या या टीममार्फत आम्ही सेवा दिलेली आहेत आणि याच्यामध्ये कमीत कमी 4.5 ते 4.5 लोकांना फ्री ऑपरेशन करून दिलेले आहेत. म्हणजे कोणाकोणाची 20 लाखाची बिलं, 13 लाखाची बिलं, अशी कितीतरी बिलं हे माफ केलेली आहेत. जवळजवळ ऑपरेशन तर आमच्याकडे म्हणजे हातखंडाचं आहे आमचा. खूपशा ऑपरेशन आम्ही फ्री करून देतो, लोकांना माहीत नसते. आपली ही टीम फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. पूर्ण पुणा, चिपळूण तालुका, रत्नागिरी तालुका, तुमच्या इकडे तर इथे नाही आहे. गेल्या वेळेला एक UPचे सुद्धा मनुष्य आले होते, त्यांचं एक ऑपरेशन होता, ते ऑपरेशनसुद्धा आपण त्यांना फ्री करून दिलं होतं. त्यानंतर त्या 3 मुलांची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतली होती. असे म्हणजे हे जे शिलेदार आहेत माझे, ते खरंच माझ्यासाठी देव आहेत आणि त्यांच्यामुळेच हे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. आता खाजगी रुग्णालयात सुद्धा खूप अडचणी निर्माण होत असतात, बिलं कमी करत नसतात, पण कधी कधी आमचा एक फोन जातो आणि आमच्या या भावनेचा आदर करून ही लोक आम्हाला मदत करत असतात. खरं तर आभार मानायला पाहिजे जे संजीवनी हॉस्पिटल आहेत. या संजीवनी हॉस्पिटलमध्ये निशिकांतजी किणी आहेत, हे हॉस्पिटलचे मेडिकल मॅनेजर आहेत. परंतु या व्यक्तीसुद्धा ज्यावेळेला आमचं टीमचं एखादा कोणी पेशंट जातो, अगदी मनापासून ते आम्हाला त्याच्यामधून कन्सेशन देतात. त्यामुळे खरंच निशिकांतजी आपलं फार फार आभार. त्याच्यानंतर संजीवनी हॉस्पिटलमधील जे अकाउंट करतात, आता अकाउंट म्हटलं की पैशाचा विषय येतो, बिलं असतात, कमी करायचे असतात. अशा वेळेला आपल्याला किरण तरे साहेबांचं सुद्धा फार फार मोठं सहकार्य होतं आहे. आणि जे शाह ब्रदर्सचे जो ओनर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला फार या क्रिकेटच्या मॅचसाठी सुद्धा मदत केलेली आहे.
आणि आम्हाला मेडिकल टीमसाठी सुद्धा फार मदत करत असतात. काशीराम पाष्टेंच्या बाबतीत तर बोलायलाच नको, ते तर आमचे देवदूत आहेत. हे काशीराम पाष्टे खरं अशा व्यक्ती आहेत की फक्त एक फोन गेला, एक फोन प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांचं आहे. हां खैरे साहेब, काशीरामजी कुठे गेले? हां इकडे आहेत. हां, आणि खैरे साहेब सुद्धा संजीवन हॉस्पिटलमध्येच काम करतात, परंतु त्यांच्याकडे कधी अपरात्री फोन करा खरं त्यांची बायको आमच्यावरती वैतागत असावी असं मला वाटते. कारण तुमचं काय झालं नक्की भानगडी, तुम्ही घरी लक्ष देत नाही आहे. परंतु काय करणार, आम्हाला अंगवळणी झालेलं आहे. जोपर्यंत कोणाला मदत करणार नाही ना तोपर्यंत शांत बसणं शक्य नाही आहे. आणि या स्नेहाताई कुठे गेल्या? हां, स्नेहाताई शिंदेंचं सुद्धा आम्हाला फार मदत होत असते. खरंच आज हे आज जी क्रिकेटची मॅच भरवण्याचे 2 दिवस भरवण्याचे म्हणजे याच्यासाठीच केलं आहोत आम्ही की याच्यामधून येणारा जो काही निधी आहे तो गरिबांसाठी किंवा जे पेशंट्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा खर्च करणार आहोत. खरं तर ज्यावेळेला आम्ही कल्पना केली तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही टीम येतील की नाही, पण तुम्हाला खरं सांगतो 32 टीम होत्या, आमच्याकडे जवळजवळ 55 टीम एका दिवसामध्ये आल्या. कारण तुमच्यासारखे प्रेम करणारे ज्यावेळेला व्यक्ती असतात त्यावेळेला आम्हाला काही कमी नसते. आम्हाला थोडी मनात धाकधूक होती, भीती होती, पण आम्ही फक्त त्याच्यामध्ये 32 सामनेच खेळवले. आणि फक्त मी त्यांना सांगताना एवढं सांगितलं, मॅच करायची तर चांगल्या ठिकाणी करायची. कारण मला गॉगरवासियांचं स्वप्न पूर्ण करायचं. आज तुम्ही नाईट मॅचमध्ये खेळलायत, पण असंच कुठेतरी तुम्हाला क्रिकेटची मॅच म्हणजे असंच कुठेतरी मैदान हे तुमच्यासाठी मी करणार, हे माझा शब्द आहे. तुम्ही फार चांगले खेळता हो. कारण मी ज्यावेळेला बाबा क्रीडा मंडळ मालवणचं आहे तिथे आज निलेश साहेबांचाच बर्थडे आहे, त्याच्या निमित्ताने सुद्धा मॅची भरवली जातात. जवळजवळ आता पुढच्या वेळेला काहीतरी 3.5 लाखाचं बक्षीस आहे. आपलं पण थोड्या दिवसांनी येईल, ते बक्षीस आपलं वाढवलं जाईल. ही सुरुवात आहे, त्यामुळे काळजी करू नका. पण तुम्हाला खरं सांगतो, तिकडनं जे येतात त्या परराज्यातून येणाऱ्या टीम असतात. परराज्यातून मोठे मोठे खेळाडू येतात, पण त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही फार चांगले खेळता. त्यामुळे तुम्हाला खरंच कुठेतरी दाद द्यावी लागेल. मी धन्यवाद. आपलं फारसा वेळ गेळत नाही. तुमचं लक्ष मला माहिती आहे ट्रॉफीवरती आहे. माझं भाषण ऐकण्यामध्ये तुम्हाला रस नसेल, परंतु तुमच्या सगळ्या माझ्या मित्रांना मी भावी आयुष्यासाठी आणि तुम्ही जे क्रिकेट करते त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. आपलं फारसा वेळ न घेता आपला हा पुढचा प्रोग्राम चालवण्याची मी यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर गेले 2 दिवस या कार्यक्रमाचं ज्यांनी समालोचन आणि संपूर्ण सूत्रसंचालन ज्यांनी सांभाळलं असे आमचे सहकारी श्री सतीशजी रांगळे यांचा यशोचित सन्मान मी संतोषदादा दैतापकर आपणास विनंती करतो की आपण माझे सहकारी आणि वेळंगावचे सुपुत्र सतीशजी रांगळे यांचा आपण यथोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. गेले 2 दिवस आपण जो आवाज ऐकताय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्या व्यक्तीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खरं तर मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये एक नाव राहून गेलं बा, एक मितेश गडशी. खरं सांगतोय, याची या मेडिकलला टीमला एवढी मदत असते. मनोज ढापळे यांची खरंच आहे, दोघांची फार मेहनत, सगळ्यांचीच मेहनत आहे. पण मितेशला कधी रात्री अपरात्री फोन केला तर कधी नकारा शब्द नसतो, म्हणून मी खास करून त्याला बोललो, तू इथे मगाशी योगायोगाने तुझं नाव राहून गेलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो माझ्यासोबत पाबरेगावचे सुपुत्र सन्माननीय दीपकदादा सावंत यांनी सुद्धा समालोचनची भूमिका पार पाडली, सूत्रसंचालन केलं, त्यांचा सुद्धा आपण सन्मान केला जातोय. खैर साहेब आणि केणी साहेब यांच्या हस्ते दादांचा सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल आणि डापळे सरांच्या हस्ते.
हॅलो. चला संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक या ठिकाणी संपन्न झाला आणि ज्याच्या आपण आतुरतेने वाट पाहताय, चमचमत्या ट्रॉफीकडे पाहताय, त्या ट्रॉफी आपल्याला मित्रांनो या सन्मानानंतर प्रदान करण्यात येतील. नक्कीच यासाठी अट्टास तुमचा होता, चमचमत्या ट्रॉफीवरती नाव आपलं कोरलं जावं या पहिल्या पर्वादरम्यान. परंतु या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो अबलोली संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला भातगाव संघ. आणि मित्रांनो आपण पाहिलं 8 चषक या स्पर्धेदरम्यान आपण मित्रांनो देतोय, प्रदान करण्यात येणार आहेत. आणि या ठिकाणी मी जाहीर करतो की 8वे चषक मित्रांनो ज्या संघानं पटकावलाय तो संघ मित्रांनो चिपळूण तालुक्यातील कळंबट या संघानं मित्रांनो पटकावलेला आहे. आणि 8वं चषक मित्रांनो दिलं होतं सौजन्य आहेत श्री विजय घडशी, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष घाटकोपर यांच्या माध्यमातून. आणि मित्रांनो 8व्या नंबरसाठी पारितोषिक दिलं होतं अल्पेश शाह यांच्या माध्यमातून, रोख रक्कम 1111 महेश भाटकर अबलोली यांच्या माध्यमातून 1111 रुपये अल्पेश शाह हस्ते मित्रांनो आपण हे प्रदान करायचंय. चला या कळंबट संघ चला टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम चषक प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो. या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कळंबट संघ. धन्यवाद. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो कळंबट संघासाठी. सुरेख कामगिरी करून 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. चला धन्यवाद दादा कळंबट संघ. यानंतर मित्रांनो 7वं चषक मित्रांनो प्रदान करण्यात येईल. सातवे चषक मित्रांनो प्रदान करण्यात येत आहे. आणि 7व्या चषकाचा मानकरी ठरला तो अविनाश माटल यांचा माटलवाडी संघ मित्रांनो. या ठिकाणी चषक यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे सौजन्य सात्विक सुनील टापले यांच्या माध्यमातून. आणि रोख रुपये रक्कम महेंद्र शिगवन बहिवली खेड यांच्या माध्यमातून मित्रांनो रोख रुपये रक्कम 1111 रुपये. 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ किरण तरेसर यांना मी निमंत्रित करतो या ठिकाणी. आणि महेंद्र शिगवण यांनी सुद्धा मंचावरती यायचंय. डीजेवाले दादा ज्यावेळी आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात येतो तेव्हा संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमचं गाणं वाजत राहू द्या. धन्यवाद. चला यानंतर 6वं चषक मित्रांनो ज्या संघानं पटकावलं अंजनवेल संघानं मित्रांनो 6वं चषक पटकावलेलं आहे. आणि 6व्या चषकाचा मानकरी ठरलेला अंजनवेल संघ. या ठिकाणी 6व्या चषकासाठी मित्रांनो सौजन्य आहे ज्यांच्या माध्यमातून चषक देण्यात आलं होतं ते सन्मान्य रोशन काळेकर सर खेड यांच्या माध्यमातून. आणि मित्रांनो त्या ठिकाणी रोख रक्कम 2222 रुपये देण्यात आली होती कुमारी स्मरणिका दिनेश झगडे यांच्या माध्यमातून. सर या आपण झगडे सर वरती या. आणि या ठिकाणी अंजनवेल संघ आपण वरती या. तसेच सचिन धुमक सर आपण सुद्धा या ठिकाणी आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे. चला अंजनवेल संघ. धन्यवाद. या ठिकाणी अंजनवेल संघ उपस्थित नाहीये. अंजनवेल संघ उपस्थित नाहीये दादा.
रमेश फेकरे आपण वरती या. अंजनेर संघाचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. रमेश फेकरे गाणं वाजू दे दादा डीजीच्या माध्यमातून. ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो हे चषक मिळालं होतं असं सन्माननीय रोशन काळेकर 2222 रुपये रोख रक्कम यांच्या माध्यमातून मिळत. स्मरणिका दिनेश छगडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2222 आणि अंजनेर संघाला प्रदान करण्यात येत आहे. चला पाचवं चषक मित्रांनो आहे मळणगाव. 5वं चषक मळणगावला प्रदान करण्यात येत आहे. सौजन्य बिंदास्त क्रिकेट संघ मुंडर आपण वरती या. यांच्या माध्यमातून हे चषक देण्यात आलं होतं आणि रोख रुपये 2222 सौजन्य प्रकाश भोजने सरपंच मासू यांच्या माध्यमातून मित्रांनो देण्यात आलं होतं. दादा या सर्व जाणी दानशूर व्यक्तींनी मित्रांनो या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. काशीराम पाष्टे साहेब यांना निमंत्रित करतोय. आपण सुद्धा चषक प्रदान करायचं आहे. मित्रांनो संतोषदाता जैतापकर वैद्यकीय टीम या स्पर्धेसाठी मित्रांनो रुग्णसेवक चषक 2 दिवसात आपण मित्रांनो पार पाडलं आणि या ठिकाणी दानशूर व्यक्तींनी मोठ्या मानाने जाणी मित्रांनो सहकार्य केलं पार पडलं. त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा. धन्यवाद. थँक्यू दादा. यानंतर मित्रांनो चतुर्थ चषक मित्रांनो जर देण्यात येतोय आणि तो संघ आहे स्वजन जोगळे यांचा संघ मुंडर संघ. 4थ्या चषकावरती ज्या संघाने नाव करलं तो संघ म्हणजे मित्रांनो स्वजन जोगळे यांचा मुंडर संघ. सुधीर टानकर सौजन्य पालपेने यांच्या माध्यमातून मित्रांनो आणि रोख रक्कम 5555 सौजन्य डॉक्टर सचिन ओक साहेब मित्रांनो वेळमगावचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं 5555. स्नेहा मॅडम खैरे सर आणि स्नेहा मॅडम यांच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मॅडम या आपण. चषक मित्रांनो 4थं चषक प्रदान करण्यात आले. मुंडर संघ बिंदास क्रिकेट संघ मुंडर रोख रुपये 5555 सन्माननीय डॉक्टर सचिन ओक यांच्या माध्यमातून आणि चषक प्रदान करण्यात आलं होतं मित्रांनो सौजन्य सुधीर टानकर पालपेने यांच्या माध्यमातून. एक पालपेने गावचं मोठं व्यक्तिमत्व सुधीर टानकर सर यांच्या माध्यमातून मित्र एक चषक देण्यात आलं होतं आणि सन्माननीय सचिन ओक वेळमगावचे सुपुत्र आहेत. तळीतून मित्रांनो त्यांचा हॉस्पिटल आहे त्या माध्यमातून मित्रांनो 5555 रुपये रोख रक्कम देण्यात आली होती. धन्यवाद. यानंतर तृतीय चषकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो म्हणजे पाचेरी सडा. आपण या मित्रांनो चला या मंचावरती या. या ठिकाणी तृतीय चषक मित्रांनो सौजन्य आहेत श्री विजय गोताड सर नरवणगावचे सुपुत्र आहेत आणि रोख रक्कम 11,111 रुपये 3ऱ्या क्रमांकासाठी मित्रांनो देण्यात. वैद्यकीय टीमच्या माध्यमातून रोख रुपये 11,111 रुपये मित्रांनो या. आणि वैद्यकीय टीमला विनंती करतो आपण चषक आणि रोख रक्कम 1,111 रुपये प्रदान करायचे आहे. 11,111 रुपये प्रदान करायचे आहे. माफ करा. चला या गोताड सर आपण या. आपण विजय गोताड सर यांच्या माध्यमातून चषक प्रदान करण्यात येते. दादा 11,111 रुपये वैद्यकीय टीमच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. ज्या संघांना मित्रांनो ट्रॉफी चषक मिळालेले आहेत सर्व संघांना विनंती आहे
ज्या ज्या संघांना मित्रांनो ट्रॉफी चषक प्रदान करून झालेला आहे त्यांनी कृपया समोर या. त्यानंतर मित्रांनो आपण आपल्याला फोटो घ्यायचे तर फोटो घेऊ शकता, परंतु पहिल्या क्रमांकाचा जिथपर्यंत चषक देण्यात येत नाहीये तिथपर्यंत आपण कुणीही इथून जाऊ नका. यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये मित्रांनो ज्या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला, भातगाव संघाचा बोलबाला पाहायला मिळाला, मी आमंत्रित करतोय भातगाव संघाला मित्रांनो, चला या ठिकाणी मित्रांनो उपस्थित राहायचंय. आणि त्यानंतर कुंदे एकता प्रतिष्ठानचे वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा आपण मंचावरती या आणि आपलं चषक आणि रोख रक्कम या ठिकाणी द्वितीय चषक श्री किरण खैरे साहेब अध्यक्ष दुर्गादेवी देवस्थान यांच्या माध्यमातून आणि रोख रक्कम 22,222 निर्मलक्ष फाउंडेशन संतोष दादा जैतापकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. संतोष दादा जैतापकर यांच्या माध्यमातून आणि संजीवनी हॉस्पिटलची संपूर्ण टीम या ठिकाणी यायचं आहे आणि चषक प्रदान करायचं आहे. भातगाव कुंडे एकता प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी जैतापकर सर आपण मध्ये या. चला संजीवनी टीमची संजीवनी हॉस्पिटलची जो वैद्यकीय टीम आहे त्याने मध्ये यायचंय. दादा आपण या ठिकाणी खैरे सर आपण मध्ये या. सर आपण वैद्यकीय टीम आपण मध्ये या. दादा थोडेसे लॉंगा ना इथून असे वा. अंतिम चषक मित्रांनो प्रदान करण्यात येत आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजे भातगाव संघ. चला वाह सुरेखा या ठिकाणी मित्रांनो चषक प्रदान करण्यात येत आहे. रोख रक्कम निर्मलक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोष दादा जैतापकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,222. धन्यवाद धन्यवाद भातगाव संघ. या ठिकाणी भातगाव संघ आपण यापुढील ज्या स्पर्धा खेळाल त्यासाठी संतोष दादा जैतापकर आणि वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आपले प्लेइंग इलेव्हन जी होती भातगाव संघ त्यांनी कृपया लाईनअप करून घ्या. आपल्याला मेडल प्रदान करण्यात येत आहे. प्लेइंग इलेव्हन जी मित्रांनो प्लेइंग इलेव्हन होती भातगाव संघाची त्यांना कृपया मेडल प्रदान करण्यात येत आहे. चला लाईनअप हो दादा. गाणं वाजू त्या डीजेच्या माध्यमातून. आपण समारोपाच्या दिशेने वळतोय आणि समारोप होतोय या ठिकाणी मित्रांनो. या स्पर्धेचा अंतिम चषकाच्या दिशेने वळतोय आणि या ठिकाणी नक्कीच मित्रांनो स्पर्धा अंतिमरित्या पार पडलेली आहे आणि संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीनं मान्यवरांचे खेळाडूंचे मित्रांनो मी हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण आपल्यामुळे ही स्पर्धा या योग्य नियोजित वेळेमध्ये पार पडताना दिसते. सर्व संघांना विनंती आहे, भातगाव संघाला सुद्धा विनंती आहे, एक अंतिम चषक प्रदान झाल्यानंतर आपण तिथून आपल्याला फोटो शूट करायचं असेल तर करू शकता.
या ठिकाणी नक्कीच आपण प्रथम क्रमांकावर वळणार आहोत, परंतु संतोषदादा जैतापकर यांचा मित्रांनो सन्मान होतोय वैद्यकीय टीमच्या माध्यमातून. चला दादा, त्वरित आपण आपला सत्कार केला जाईल वैद्यकीय टीमच्या मार्फत संतोषदादा जैतापकर यांचा. चला दादा त्वरित. यानंतर मित्रांनो ज्या अंतिम चषकाची आपण वाट पाहतोय, आबलोली संघाचा बोलबाला राहिला. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आपण गावावरून आलात, या स्पर्धेचा एक अविभाज्य घटक बनलात. या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी पाहायला मिळाली. आपले मनपूर्वक आभार. आणि ज्या ज्यावेळेस आपण रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा खेळण्यासाठी जाल, त्यासाठी संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आणि रुग्णसेवक चषक यांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा. तसेच या ठिकाणी कॅमेरामॅनची भूमिका पार पाडणारे सन्माननीय लक्ष्मण धोपट, आपला सुद्धा सन्मान होईल. राम धोपट यांचा सुद्धा सन्मान होईल. शिर धोपटवाडी दादा या त्वरित दादा सन्मान करून घ्या. आपल्याला थोडं फास्ट घ्यायचंय कारण आबलोली संघाला गावी जायचंय मित्रांनो. या ठिकाणी गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेली आहेत, वेळात वेळ काढून आपला एक आणि नक्कीच त्यांच्या ट्रेनचा टायमिंग जवळजवळ होत आलेला आहे. दादा दिलगिरी व्यक्त करतो, आबलोली संघ आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण आपला कार्यक्रमच डे नाईट स्पर्धा आजच्या दिवसात आपण खेळवतोय. थोडंसं शेड्यूल थोडंसं पुढे सरकतंय, परंतु आपला सुद्धा आभार व्यक्त करतो. चला या ठिकाणी यानंतर अंतिम चषकावरती नाव करणारा संघ ठरलेला आहे, तो म्हणजे आबलोली संघ. NBC आबलोली संघानं या मंचावरती यायचंय. या ठिकाणी मित्रांनो अंतिम चषक संतोषदादा जैतापकर आणि अंतिम चषक वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आणि रोख रक्कम 33,333 आबलोली संघाला मित्रांनो प्रदान करण्यात येणार आहे. चला या ठिकाणी दादा 2 मिनिटं. जे खेळणारे इन टीम 11 खेळाडू होते त्यांच्यासाठी आपण मेडल देतोय. नंतर आपण 11 जणांना मेडल. सॉरी दादा. चला दादा मेडल देऊया सन्माननीय कवी, शाहीर आणि गीतकार भाटगाव संघाला विनंती असेल, अंतिम चषक प्रदान होतंय. आपण आधीच अनाउन्समेंट केलं होतं. आपण या ठिकाणी या अंतिम चषकाकडे वळणार आहोत. टाळ्यांचा गजर तुमच्या माध्यमातून होणं खूप गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती इथं खूप आवश्यक आहे. भाटगाव संघ निलेश दादा हुमने आपण या. चला संकेत पालशेतकर मित्रांनो TWK संघाचा मित्रांनो एक सदस्य आणि हुकमे एक्का ओपनर फलंदाज मित्रांनो आहे. ओपनिंग बॅटर
संकेत पालशेतकर TWK संघ जो व्यावसायिक संघ मित्रांनो आपला घागर तालुक्यात खेळतो आणि कालच्या दिवसात मित्रांनो TWK संघाचे 3 एक मोठे फलंदाज गोलंदाज या ठिकाणी येऊन गेले. एक प्रथमेश वेदिरे छोट्या या नावानं प्रसिद्ध असणारा आणि चंदू कांबळे चंद्रकांत कांबळे अंजनवेलचा मित्रांनो खेळाडू आहे. याने या तिघांचाही बोलबाला या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित ही स्पर्धा एक उत्कृष्टरित्या आयोजनात पार पडताना दिसते आणि अंतिम चषकाच्या दिशेनं वळणार आहोत. चला या ठिकाणी मेडल प्रदान करण्यात येत आहे. चला या ठिकाणी अंतिम चषक चमचमत्या ट्रॉफीवरती जर नाव करणारा संघ कुठला असेल तर घागर तालुक्याच्या गाव पातळीवरती गाव पटलावर ज्या संघाचं मित्रांनो नाव तो संघ म्हणजे आबलोली आणि मुंबई पटलावरती येऊन या ठिकाणी मित्रांनो ज्यांनी आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव रोशन केलं आणि अंतिम चषकावरती ज्या संघानं नाव कोरलं तो संघ म्हणजे आबलोली MDC आबलोली संघ. चला अंतिम चषक प्रदान करण्यात येईल संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आणि रोख रक्कम 33,333. संतोष जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी आमच्या जैतापकर रोख रक्कम 33,333 चा चेक प्रदान करण्यात येतोय. चला चला त्वरित मित्रांनो चला. अरे चला अंतिम चषक या ठिकाणी अंतिम चषक प्रदान करण्यात येत आहे. चला अंतिम चषक प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो. दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आबलोली संघाचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दोन्ही संघाचे मित्रांनो मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी आलात आपला उत्कृष्ट खेळ या ठिकाणी नारंगी या मैदानातून विरारीतून आपण दाखवलात. आपले मनपूर्वक आभार. राकेश दादा त्यानंतर अमन कदम सुमेध कदम अमित पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक मकरंद पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. पुनश्च एकदा संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आणि दुसऱ्या पर्वात 2025 वेगळ्या नियोजनात आयोजनात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार असा शब्द संतोष दादा जैतापकर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी स्पर्धा संपलेली आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. परोपकारी मानसातील देव माणस त्याने बनवली परोपकारी रुग्णांसाठी